आपल्यासोबत माजी नगरसेवक समाधान सरवणकर सर, आज शिंदे साहेबांनी या ठिकाणी भेट दिली, विविध विकास कामाचं लोकार्पण केलं। विशेष म्हणजे जे मुंबई स्वच्छ ठेवतात त्या मुंबईकरांसाठी, ज्या नागरिकांसाठी त्यांनी चांगल्या भावना व्यक्त केल्यात, काय सांगाल? नक्कीच एक खूप आनंदाची गोष्ट आहे। आज 1.5 वर्षाआधी शिंदेसाहेब या परिसराला भेट दिलेली होती। त्यावेळेला ह्या ठिकाणीची त्यांनी परिस्थिती बघितलेली होती। घरांची अक्षरशः कौलारू घरं होती, पाणी येणार होतं पावसाळ्याच्या वेळी। ही सर्व घरं आज त्यांनी दुरुस्ती केली आहे। तसंच हे जे काही आपले मुंबई शहर जे स्वच्छ ठेवतात, हे जे आपले कामगार यांच्यासाठी आपला दवाखाना हा एक उपक्रम त्यांनी या ठिकाणी लागवलेला आहे। त्याचसोबत त्यांच्या मुलांसाठी एक अभ्यासिका ही बांधलेली आहे। म्हणजे एक चांगलं काम ह्या इकडच्या रहिवाशांसाठी या शिंदे साहेबांनी केलेलं आणि आज इकडची जनता जी आहे, इकडचे रहिवासी खूप ते आनंद व्यक्त करत होते की एवढ्या वर्ष आमचा ज्यांनी कोणी विचार केला नाही, आज पहिला असा नेता आहे, पहिला जे मुख्यमंत्री असताना त्यावेळेला या ठिकाणी आलेले की शिंदे साहेबांनी स्वतः त्यांचा विचार करून आज सर्व या ठिकाणी आज विकास कामं त्यांची केलेली आहेत आणि एक चांगलं जीवन आज त्यांना दिलेलं आहे। एकनाथ शिंदे म्हणले की एका मिनिटात काम होतं, म्हणजे आल्यानंतर त्यांचं काम, ते कुठल्या गोष्टीला घाबरत नाही पैसे खर्च करायला आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी नेहमी निधी उपलब्ध करून देतात। तर अशी व्यक्तीच्या हाती मुंबई महानगरपालिका असणे गरजेचे आहेत का? त्यासाठी तुम्ही कशी ताकद लावणार? सामान्य जनतेचा जो विचार करतो असा नेता आपल्याला हवा। आणि आपण बघितलं असेल आज मुंबई शहरासाठी आज पालक त्यांचे एक वडिलकीप्रमाणे सर्व आज जे काही विषय आहेत हे शिंदेसाहेब सोडवत आहेत। कुठलीही अडचण असून देत, नियम काही असून देत, नियमाचा विचार न करता जनतेसाठी व जनतेच्या प्रश्नासाठी उभे राहतात आणि प्रश्न ते सोडवत आहेत। कुठलाही असा एक माणूस नाही की आज त्यांच्याकडे गेला आणि त्या माणसाचा प्रश्न सुटला नाही। प्रत्येक प्रश्नावरती स्वतः लक्ष देऊन तो प्रश्न सोडवतात। त्याच्यामुळे 100% मुंबईकर हा विचार करणार आहेत आणि त्यांनी देखील शिंदेसाहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री असताना त्यांचं काम बघितलंय, आताही पालकमंत्री असताना त्यांचं काम बघितलंय आणि त्यांच्या हातात ही मुंबई महानगरपालिका देणार। कारण की अनेक वर्षापासून मुंबईकरांना एक वाईट अनुभव आहे मुंबई महानगरपालिकेचा। एकाच अशा लोकांना दिलेली की ज्यांना कधी मुंबईबद्दल प्रेम नाही, पण त्यांच्याच हातात दिलेली आहे। त्याच्यामुळे आज मुंबईसाठी जो खरा नेता, म्हणजे मुंबईकरांसाठी जो माणूस उभा आहे, अशा माणसाच्या पाठी, शिंदे साहेबांच्या पाठी आज मुंबईकर हा 100% उभा राहणार आहे असं मला खात्री वाटते। सर, एकनाथ शिंदेच्या हातामध्ये मुंबई द्यावी अशी तुमची सगळ्यांची इच्छा आहे, मात्र त्यासाठी मॅजिक फिगर गरजेची आणि भाजप जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी भर देते, मग त्याकडे कसं बघणार? मुंबईचा महापौर हा महायुतीचा असणार आहे। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी ह्या पक्षाचा असणार आहे, आम्हाला सर्वांना माहिती आहे। त्याच्यामुळे 100% आज शिंदेसाहेब असून देत, फडणवीस साहेब असून देत, यांच्या पाठीशी आज मुंबईकर उभा राहून त्यांच्या हाती आज मुंबई महापालिका देणार आहे। सर, एकनाथ शिंदे ज्या टायमाला मुख्यमंत्री होते त्या टायमाला ते कुठला विचार करत नव्हते का खर्च करताना? महायुती आल्यानंतर येत ना किंवा महायुतीमध्ये येत ना काही बंधनं येतात, मग आता फ्री हँड जर मुंबई त्यांना मिळाली तर चांगल्या पद्धतीने काम करता येईल। तुम्हाला वाटतं की पूर्ण एक हाती सत्ता शिवसेनेची आली पाहिजे का? शिवसेनेचाच महापौर झाला पाहिजे का? आणि महापौर हा महायुतीचा होणार आहे। आम्ही महायुती म्हणून आज लोकांसमोर चाललोय आणि लोकांनी एक महायुतीला सन्मान दिलेला आहे, मान दिलेला आहे, मतदान दिलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही महायुती म्हणून काम करत आहोत, महायुती म्हणून काम करणार आहोत। आणि बघा कसं आहे, फक्त पदासाठी किंवा कुठल्या तरी आमिषापोटी असं बोलणं की आमचा पक्ष मोठा असं नाही। आज महायुती म्हणून लोकांना आवडतोय, लोक आशीर्वाद देतात, त्याच्यामुळे महायुती म्हणूनच आज मुंबईचा महापौर महायुतीचा होईल। सर, महायुतीचा सगळ्यात मोठा फटका तुम्हाला बसलाय, सर याचा अनुभव आहे तुम्हाला? नाही, महायुतीचा फटका नाही, प्रत्येक वेळेला हे राजकारण वेगळं असतं, ते राजकारण होतं। महायुतीचा फटका असा नाही, महायुती मला 100% माहिती आहे की आज मुंबईतली जनता ही महायुतीच्या पाठीशी आहे। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अथर्व सर, मीरा डाकणे, TV9 मराठी, मुंबई।